नमस्कार, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर बघू शकता आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट बनून तयार होणाऱ्या तांदळाच्या पिठाची पुरी. अगदी चवीला पण खूप भन्नाट लागते. तर बघू शकता ह्या पुऱ्या आपण कशा बनवल्या, तर व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत स्किप न करता. तर ह्या पुऱ्या खास करून कोकणात बनवल्या जातात. तर म्हटलं चला हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा म्हणून बनवल्या. आता अधिक मासमध्ये अनारसांऐवजी अगदीच घाई गडबडीमध्ये किंवा अगदी पटकन बनवता येतील अशा ह्या पुऱ्या बनवून तयार होतात. तर नक्की करून बघा मित्रमैत्रिणींनो. आता इथे साहित्य घेतलेलं आहे आपण. 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे, 1 वाटी गूळ घेतलाय, 2 वाट्या तांदळाचं पीठ घेतलंय, सुंठ वेलची पावडर घेतली आणि अगदी चवीनुसार चिमूटभर मीठ घेतलेलं आहे. तर गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर ज्या वाटीने आपण गूळ घेतलेला आहे त्या वाटीनेच इथे 2 वाटी इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर तुम्ही प्रमाण गुळाचं वाढवू शकता. जर अगदीच तुम्हाला गोड पुऱ्या वगैरे आवडत असतील तर नक्कीच प्रमाण वाढवू शकता. आता इथे एक मोठं पातेलं घेतलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये 1 ग्लास इतकं पाणी आपण घातलेलं आहे. त्यानंतर आपण पाणी घातल्यानंतर आपल्याला इथे गूळ घालून घ्यायचं आहे. तर बघू शकता मैत्रिणींनो, तर तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहत आहात नक्की कमेंट करून मला सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. त्यानंतर आपण इथे चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेणार आहोत. गोडाच्या पदार्थामध्ये मीठ घातलं की त्याची चव दुप्पट होते मैत्रिणींनो. त्यानंतर इथे आपण सुंठ वेलचीची पावडर घालून घेणार आहोत, जी त्याच्यामुळे सुद्धा आपली चव छान येते पुरीची. तर एकदा नक्की करून बघा ह्या पद्धतीने. त्यानंतर आपण इथे छान असं गूळ वितळून घेणार आहोत. कारण गूळ जितका छान वितळेल ना, तितका आपला गोळा छान बनून तयार होईल पिठाचा. तर बघू शकता ह्या पद्धतीने. आता इथे बघू शकता छान असा गूळ वितळून तयार झालेला आहे. त्यानंतर आता इथे आपण पीठ घालून घेणार आहोत. त्याआधी पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्यानंतर आपल्याला थोडं-थोडं करून तांदळाचं पीठ ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं कारण तांदळाचं पीठ अगदीच खूप असं थोडंसं जरी चमचा वगैरे घातला ना, ते खूप अंगावर उडतं. त्यामुळे आपल्याला अगदी थोडं-थोडं करून घालायचं आहे. तर बघू शकता ह्या पद्धतीने आणि त्यानंतर आपण चमच्याच्या साहाय्याने किंवा खुर्पीच्या साहाय्याने छान असं ह्याचा गोळा तयार करून घेणार आहोत, मिक्स करून घेणार आहोत. मिक्स झाल्यावर आपल्याला 1 ते 2 मिनिटं ह्याची छान वाफ काढून घ्यायची. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तर तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहत आहात मला नक्की कमेंट करून सांगा. तर ह्या पद्धतीने आपण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि अगदी 2 ते 3 मिनिटं याची छान अशी वाफ काढून घेणार आहोत. हे पीठ जितकं छान वाफ निघेल ना याची तितकं छान फुलून तयार होतं. तर बघू शकता आता इथे 2 मिनिटं छान वाफ काढून झालेली आहे आपली. आता इथे एक प्लेट घेतलेली आहे मी आणि प्लेटमध्ये हे पीठ काढून घेणार आहे, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित गोळा तयार करता येईल या पिठाचा. तर ह्या पद्धतीने नक्की करून बघा. अगदीच आपल्याला अनारसे वेळेवर नाहीत तयार करता आले, तर अगदी तांदळाचं पीठ तुमच्याकडे असेल, तर अगदी झटपट बनवू शकता. अशा ह्या छान सुंदर चविष्ट पुऱ्या बनवून तयार होतात. आता इथे मी प्लेटमध्ये सर्व पीठ काढून घेत आहे. बघू शकता आपल्याला वरून काहीही घालायची गरज येत नाही या पिठामध्ये. जेवढं आपण पाणी घेतलेलं आहे अगदी परफेक्ट प्रमाण आहे पाण्याचं आणि पीठ गरम असतानाच आपल्याला याचं थोडंसं गोळा तयार करून घ्यायचं आहे थोडं गरम असताना. बघू शकता ह्या पद्धतीने अगदीच तुम्हाला गरम लागत असेल तर प्लेट किंवा वाटीच्या साहाय्याने छान असं मिक्स करून घ्या. त्यानंतर आपण इथे थोडं-थोडं पाणी लावून हाताला याच्या हातावरच आपल्याला पुरी तयार करून घ्यायची. तर ह्या पद्धतीने बघू शकता तुम्ही. ह्या पुऱ्या कोकणात दिवाळीच्या वेळेस खूप बनवल्या जातात. तर तुम्हाला आता अधिक मासला सुद्धा करतात, तर तुम्ही नक्की करून बघा ह्या पद्धतीने. खूप छान अशा पुऱ्या बनून तयार होतात. आता इथे आपण हातावर अशी पुरी बनवून घेतलेली आहे. थोडं-थोडं पाणी लावून आपल्याला ही पुरी तयार करून घ्यायची आणि ह्या तांदळाच्या पिठाला क्रॅक जातात मैत्रिणींनो. त्याच्यामुळे जेव्हा पीठ गरम असतं किंवा कोमट असतं ना, तेव्हाच आपल्याला ह्याच्या छान अशा पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहे. तर मी अजून एक पुरी दाखवत आहे तुम्हाला. तर अगदी झटपट आणि अगदी कमी साहित्यात छान अशी खुसखुशीत पुरी बनून तयार होते. तर नक्की करून बघा ह्या अधिक मासला ही पुरी. तर ह्या पद्धतीने मी इथे सर्व पुऱ्या तयार करून घेतल्या. साधारण 20 एक पुऱ्या तयार झालेल्या आहेत इथे. त्यानंतर इथे आपण तेल थोडंसंच घेतलं आहे. तर तेलसुद्धा ह्या पुऱ्यांना खूप कमी लागतं. अगदी कमी तेल पितात ह्या पुऱ्या. आता तेल छान गरम झालं आहे आपलं. तर ह्याच्यामध्ये आपण एक-एक पुरी सोडून घेणार आहोत. तर बघू शकता ह्या पद्धतीने. मैत्रिणींनो, ह्या पुऱ्या आपल्याला एक-एक करूनच तळायच्या आहे. त्याच्यामुळे त्या छान अशा तळल्या जातात. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये खूप सुंदर अशी आपली पुरी बनून तयार होते. तर बघा तुम्ही व्हिडिओमध्ये किती छान अशी आपली पुरी बनून तयार झालेली आहे. तर नक्की करून बघा ह्या अधिक मासला आणि नक्की मला कमेंट करून सांगा की कशी झाली पुरी. तर मैत्रिणींनो, अ, नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि एक लाईक नक्की करा आणि पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. तर ह्या पुऱ्या करून बघा, खाऊन बघा आणि नक्की मला कमेंट करून सांगा.
खूप सुंदर चविष्ट अशा पुऱ्या बनून तयार होतात.